हॅलो ऑल, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो कालच आम्ही आहे ना काही नवीन प्लांट्स घेऊन आलेलो, जे की मी तुमच्यासोबत आता लास्ट व्लॉगमध्ये शेअर केलेलं. सो या प्लांट्सला आहे ना आम्ही काल गॅलरीमध्येच ठेवलेलं काल रात्रभर, आणि आज यांना जेवढं पॉसिबल होईल तेवढं लवकरात लवकर यांना आम्ही नवीन कुंडीमध्ये ट्रान्सफर करू, जेणेकरून म्हणजे हे झाडं सुकायला नको. कारण की आता जसं आम्ही घेऊन आलेलो पॉलिथिनमध्ये तशा तसं इथे आम्ही ठेवले, फक्त त्यांना थोडंसं इथे पाणी टाकते. आणि प्रिशाला तर खूप जास्त एक्साइटमेंट वाटते त्यांना पाणी टाकण्यात नवीन प्लांट्स म्हणून. बस झालं बेटा, बस, खूप पाणी झालं त्यांना. जे इंडोर प्लांट होतं ना ते आम्ही बाहेर नाही ठेवलं, कारण की सकाळचं ऊन येतं खूप. तर आणि त्या झाडाला त्यांनी सांगितलंय की डिरेक्टली असं सनलाईटमध्ये नका ठेवू, त्यामुळे मग आम्ही त्याला इथे ड्राय बाल्कनीमध्ये ठेवलं होतं. चला मी तुम्हाला दाखवते. सो ते जे आहे ना इंडोर प्लांट ते इथे ठेवलं आहे आम्ही काल. रात्रभर ते बाहेरच होतं, पण झोपण्याच्या आधी मी त्याला इकडे घेऊन आले. नंतर ऊन चालले जाईल 10च्या नंतर त्या गॅलरीतलं, मग तेव्हा याला त्या गॅलरीमध्येच ठेवू आजच्या दिवस, आणि मग आज संध्याकाळी नाहीतर उद्या सकाळी याला घरामध्ये शिफ्ट करून घेऊ. आणि आज वीकेंड असल्यामुळे वीकेंडचे जे मॅन्डेटरी टू डू आहेत माझे, तर ते मी करून घेते. सो म्हटलं आधी हे सगळं काही आवरून घेते आणि मग नंतर रेडी होते. चला आता आम्ही जातोय मिसळ खाण्यासाठी. थोडंसं लेटच झालंय, पण ठीक आहे आता. हां बेटा, 2 व्हीलर स्कूटी पुढे. आधी आहे ना आम्ही 2 व्हीलरवर जाण्याचं डिसाईड केलेलं, पण वातावरण बघता आम्ही तो प्लॅन चेंज केलेला. हाय ऑल. सो आता आम्ही जातोय मिसळ खाण्यासाठी. ॲक्च्युली आमचा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स असाच आहे मिसळचा, म्हणजे जेव्हा पण आम्ही मिसळ खातो ना तेव्हा खूप जास्त असं हेवी फील होतं, नंतर लंच वगैरे काही करण्याची इच्छा नाही होत. त्यामुळे आता असं म्हटलं की आता आज मिसळ खाण्यासाठी जातोच आहे ना, तर ॲज अ ब्रेकफास्ट प्लस लंच म्हणजे ब्रंचच करून घेऊ मिसळ. त्यामुळे आता आम्ही निघालोय मिसळ खाण्यासाठी. प्रिशा, तुला खायची ना मिसळ? थोडासा ब्रेकफास्ट झालाय प्रिशाचा, फ्रुट्स वगैरे असेच खाल्लेले तिने. आता आम्ही निघालोय. राहुल, किती वेळ लागेल अजून पोहोचण्यासाठी? अर्धा तास तर असा आहे, आणि जर ट्रॅफिक लागली तर अजून एक्सटेंड होऊ शकतं आमचं. भूक तर लागली आहे खूप, कारण की मिसळ खायची म्हणून आम्ही ब्रेकफास्ट थोडासा लाईटच केलेला. आणि इथे आम्ही आज मिसळ खाण्यासाठी फर्स्ट टाइम आलोय, कारण की याबद्दल आम्ही खूप ऐकलं होतं. सो म्हटलं चला आज या विकेंडला ट्राय करू. आणि तुम्ही बघताच आहे, म्हणजे बघून पण तुम्हाला वाटत असेल की मिसळ एकदम टेस्टी होती, आणि खरंच खूप टेस्टी होती. असं म्हणजे तिखट किंवा असा मसाला एकदम तेलकट ऑइली असं काहीच नव्हतं, एकदम व्यवस्थित होती. सो आम्हाला तर ही मिसळ खूप जास्त आवडली. जेव्हा पण मी हा व्हिडिओ बघते ना तेव्हा असं वाटतं की पुन्हा तिथे मिसळ खाण्यासाठी जायचं की काय. आणि नंतर आम्ही ना इथली ही मँगो लस्सी पण ट्राय केलेली. ही पण एकदम म्हणजे टेस्टी होती, खतरनाक होती. आधी आम्ही एकच ग्लास घेतलेला, म्हणून बघू कशी वाटते काय वाटते, पण खरंच खूप छान होती आणि प्रिशालाही ती खूप जास्त आवडलेली. सो नंतर आम्ही अजून घेतलेली. आणि वीकेंड असल्यावर काय सगळं काही आपले जे बाहेरचे कामं असतात, जे आपण डिसाईड करतो वीकमध्ये की हां या वीकेंडला हे काम करून घेऊ, सो ते सगळं काम करणं आमचं चालू झालेलं. नंतर सो आधी पेटपूजा केली, आणि त्यानंतर आम्ही इथे डिकॅथलॉनमध्ये आलेलो, कारण की राहुलला त्यांच्या जिमसाठी काही कपडे घ्यायचे होते, प्लस शूज, अशा छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या होत्या. सो आम्ही इथे आलेलो. आणि इथे आल्यानंतर प्रिशाचं मात्र हे जे हेल्मेट आहे किंवा स्केटिंगचे जे किट आहेत, हे सगळं तिचं ट्राय करून पाहणं चालू होतं. स्केटिंगचे शूज तर काही तिच्या साईजचे नव्हते, कारण की ते अजून खूप लहान आहे त्यासाठी. प्रिशा थांब, प्रिशा. आम्ही जेव्हा पण इथे येतो ना तेव्हा प्रिशाला असं वाटतं की आपण एखाद्या प्ले एरियामध्ये आलोय, आणि इथे सगळ्या ज्या गोष्टी ठेवलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त खेळण्यासाठी आहे. सो तिला पाहिजे त्या गोष्टी काढते, पाहिजे तिथे जाते, फक्त एवढंच की तिच्या मागे मागे फिरावं लागतं. आणि खूप जास्त म्हणजे ती एका ठिकाणी बसतच नाही, कंटिन्यू तिचं इकडे जा तिकडे जा, हे घे ते घे, कंटिन्यू चालू असतं तिचा. तुम्ही बघता इथे कसे हात धरून ती मला म्हणते की चल चल चल. सो ती जिथे म्हणते तिथे जावंच लागतं.
आणि प्रिशाची ही जी मस्ती आहे ना ती तिथे कंटिन्यू चालू होती, कारण की तिला तिथे खेळण्यासाठी खूप जास्त काही काही ऑप्शन्स दिसत होते. सो सगळं काही आम्ही सामान घेतलं आणि मग नंतर आम्ही निघालेलो घरी जाण्यासाठी. चला तर मग याचसोबत आजचा व्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढे अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.